आणि राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच 2024च्या विधानसभा निवडणुकीत लोक न्यायालयाचा हा निकाल सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त. शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच. शिंदेंनी वेगळा पक्ष स्थापन करायला हवा होता. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर अदृश्य शक्तीचा वापर करून शरद पवारांकडून सुद्धा चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला, सुळेंचा आरोप. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर भूषणावह नाही, शरद पवारांची टीका. तर चाकणमधील बंद होणाऱ्या 76% कंपन्यांची नोंदणी झाली, पण त्या सुरूच झाल्या नाही. 20 कंपन्यांच्या स्थलांतरावर फडणवीसांचं पवारांना उत्तर. राहुल गांधींकडून मोदींसह इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा अपमान. राहुल गांधींचा चिछोरेपणा अशोभनीय, फडणवीसांची टीका. तर राहुल गांधींचं वर्तन लोकशाहीसाठी गंभीर धोका, राजनाथ सिंहांचाही निशाणा. अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री. शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका. व्यंग करणार नाही, पण परळीच्या टोळीच्या नादी लागू नका. आता माफ करतो, पुढे चूक झाल्यास सोडणार नाही, जरांगेंचा बावनकुळेंना इशारा. तर जरांगे कायदा नसल्यासारखं वागतायत. सरकारनंही संवैधानिक तत्वांना हरताळ फासलाय, हाकेंची टीका. तर 1 सप्टेंबरपासून मुंबईमध्ये आंदोलनाचा ओबीसी नेत्यांचा इशारा. अभिजित दिपकेंची उद्यापासून स्कूल ठीक करो मोहीम. तर शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी. शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह. दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया.